हळूहळू चांगला हात बसायला की तुमचा. चांगलं झालंय जेवण. हे अच्छा अच्छा अजिबात चांगलं नाहीये. हा निवळ बेचव आहे आणि माझ्या इंदुराने नाचलं बेचव जेवण जेवलेलं आपल्याला नाही चालणार. हा हो मलाच का चवदार लागायलंय. हा ते लय राबल्यावर कोंडा जरी खायला घातला तरी चांगलाच लागतोय बघा. आज रडुकाच्या लेकीची सोयरीक मोडायला लय राबलोय मी, म्हणून चांगलं लागत असणार. बाकी लय मजा आली बरं का. फुल डिंग चेक डिचेक. काय डिचाक इंदुराने तुला ते करू नको म्हणलं तेच केलीस की ग. हा मग नोटीस धाडायला कोणी सांगितलं होतं. आता बघ म्हणा कर्माची फळं. आमटी काय जरा. इंदुरानी किती दिवस चालणार आहे आणि जवळ ती रडू काय जागा खाली करून तिच्या लेखी संकट गावाबाहेर जात नाही. आणि जवळ या इंदुराणीला पट्टर आणि सवट्ट दावा मिळत नाही तवर त्याच नाही विचारत ग मी. हे बायकासारखं माझं स्वयंपाकघरात राबणं ते बायकाची कामं करणं किती दिवस चालणार आणि काय जुन्या विचाराचा माणूस आहे. पुरुषाची बायकाची असं काही नसतंय हो. विचार सुधरा जरा. विचार सुधारायचं मला काय सुधारणं झालंय. दिदे 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 कडक न्यूज मिळाली. कडक तुझ्याकडे आलोय बघ. यावर्षी गावात आषाढीच्या निमित्तानं पारण होणार काय. तेव्हा गावचं आदर्श व्यक्तिमत्व म्हणून तुझा सन्मान केला जाणार आहे. ते बी उद्या. ए बाबा अर्गप की उगा मागच्यासारखं काही कांड झालं तर. अजिबात नाही दाजी. दिदे मी ऐकलंय यावेळेस समान जनार्दन जाधवाच्या बायकोला मिळणार आहे. येडे काढतो थोडं. मला काही एकच बायको आहे. सन्मान मलाच मिळणार याचा काय पुरावा आहे. दिदे हे बघ. एक तू जनार्दन जाधवची 2 नंबरची बायको. आई आई अग तिथे पुढचं ऐक की. 2 सन्मान आषाढीच्या पारणात मिळणार आहे. म्हणजे वारकऱ्यांची सेवा करणाऱ्याला मिळणार आहे. तिथे रस्त्यावर उभं राहून दिंडीतल्या लोकांनी सरबत कुणी वाटलंय. हे बघ लहान लहान पोरासनी पुस्तकं वह्या पेन्सिली कोणी दिलेत.